का कोणास ठाऊक, पण तिचा चेहरा थोडा जास्तच गुलाबी गुलाबी झालेला. अगदी पिंक कलरचा क्रीम केक वरून जसा डिलिशियस दिसतो तसं सुंदर दिसत होता. क्षणभर त्याला तिच्या गालावर किस करण्याची इच्छा झाली, पण त्याने तो विचार लगेच झटकला. हु इज राघव सिंग? तो मुद्द्यावर येत बोलला. आता पुढे. त्याचा प्रश्न ऐकून गार्गी शॉक झाली. अजूनही हा राघव सिंगवरच येऊन अडकला आहे. केवढा जिद्दी आहे हा. गार्गी त्याच्याकडे मख्खपणे बघत होती. टेल मी फास्ट, यू आर गेटिंग लेट. तो बोलला तसं ती भानावर आली. ते मला शाहिद कपूर आवडतो. त्याचा मूव्ही आलेला, राघव सिंग, तेच नाव आहे. ती अडखळत बोलली आणि त्याच वेळी त्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला. राघव सिंग, शाहिद कपूर? त्याने भुवया वर करून आश्चर्याने विचारलं. हो, मी जाऊ? तिने विचारलं. ओके, तो पुढे बघत बोलला. एव्हाना त्याने बटन दाबून दरवाजा उघडला होता. ती लगेच बाहेर पडली आणि ऑफिसच्या दिशेने जाऊ लागली. ती जाताच राघवने कपाळावर बोट घासलं आणि थोडंसं गालातच हसला. मग खिशातून फोन काढून त्याने एक नंबर डायल केला. हॅलो, मिस्टर आनंद, स्टॉप युअर इन्व्हेस्टिगेशन. राघव बोलला. वाय सर? मी तर. आनंद बोलला. नो नीड नाव. राघव परत त्याला बोलला. बट सर, मी शोधून काढलं आहे की कोण आहे ते त्यांच्या हातावर. आनंद थोडा आश्चर्याने बोलला. आय डोंट वॉन्ट टू नो. राघव त्याला तोडत बोलला आणि फोन कट केला. आणि इकडं तुमचंच नाव आहे. आनंद फोनकडे पाहून बडबडला. एवढं शोधून काढलं त्या मुलीच्या हातावर यांचं नाव आहे ते, आणि ते न ऐकताच फोन कट केला. जाऊ दे, पण काय माणूस आहे. ऑफिसमधल्या मुलीवर एवढी नजर ठेवतोय, जणू याची बायकोच आहे. कुछ तो गडबड है आनंद. आनंद स्वतःशीच बोलत गालात हसत होता. इकडे राघवने एक दीर्घ श्वास घेतला. गार्गीने एका सेलिब्रिटीचं नाव हातावर काढलं म्हणजे तिला तो खूप आवडत असेल का? त्याच्या मनात विचार आला. तसं त्याने फोनवर गुगल ओपन केलं आणि सर्चमध्ये शाहिद कपूर टाकलं. खूप सारे फोटोज ओपन झाले. राघवने एकदा त्या फोटोवरून नजर फिरवली. व्हेरी बॅड चॉईस. याच्यापेक्षा मी बेटर आहे. तो फोन बंद करत रागात बोलला आणि दरवाजा उघडून ऑफिसमध्ये गेला. ऑफिसमध्ये आल्यावर तो चेअरवर बसला. तोच त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर स्वराच्या मॉमचं नाव दिसत होतं. कालपासून स्वराने खूप कॉल केले होते. राघवने तिचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला होता, त्यामुळे आता ती तिच्या मॉमच्या नंबरवरून फोन करत होती. राघवने थोडं वैतागूनच फोन रिसीव्ह केला. हॅलो, राघव बोलला. हॅलो राघव, प्लीज फोन कट करू नको. प्लीज ऐकून घे माझं. समोरून स्वराचा रडका आवाज आला. स्वरा, वी ऑलरेडी ब्रोक अप. नाऊ डोंट कॉल मी. राघव वैतागून बोलला. राघव, आय नो माझ्याकडून चूक झाली आहे, पण तुझी पण भरपूर अफेअर्स राहिले आहेत ना. मग जर मी कोणासोबत होते तर त्याचा तुला इतका का फरक पडतोय की तू डायरेक्ट ब्रेकअप करतोय? दॅट्स नॉट फेअर. स्वरा त्याला समजावायचा प्रयत्न करत होती. स्वरा, आता तू कोणासोबतही जाऊ शकते. आय डोंट माइंड. एन्जॉय युअर लाईफ. आणि मला पण एन्जॉय करू दे. राघव चेअरवर रेलून बसत बोलला. आय नो राघव, आता तुला ती सो कॉल्ड मिडल क्लास गार्गी आवडू लागली आहे ना, म्हणून तू माझ्यासोबत असं केलंस, राईट? स्वराने रागात विचारलं आणि राघव विचारात पडला. खरंच हे कारण आहे का? राघव, मी सोडणार नाही तिला. तिचा तर. स्वरा पुढे काही तावातावात बोलणार तेवढ्यात. शट अप स्वरा, डोंट डेअर टू थिंक अबाउट हर. तिचा यात काहीच दोष नाही आहे, आणि जर तू तिच्यासाठी काहीही करायचा विचार करत असशील तर तो सोडून दे. नाहीतर यावेळी फक्त हात भाजला आहे. नेक्स्ट टाईम तू विचार पण करू शकणार नाहीस तुझ्यासोबत काय होईल. अंडरस्टँड? राघव जबरदस्त थंड आवाजात बोलला आणि तिकडे स्वरा रागात आणि भीतीत थरथर कापू लागली. गुड बाय.
राघव बोलला आणि फोन ठेवून दिला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि समोर पाहिलं. गार्गी कामात बिझी होती. त्याने लगेच समोरचा नंबर डायल केला. दुसऱ्याच रिंगला गार्गीने फोन रिसीव केला. येस सर, गार्गी बोलली. कम हिअर, तो बोलला आणि फोन ठेवून दिला. गार्गी तिच्या डेस्कवरून उठली आणि त्याच्या केबिनमध्ये आली. येस सर, त्याच्यासमोर उभी राहत तिने ग्रीट केलं. सीट, समोरच्या खुर्चीकडे इशारा करत तो बोलला. ती मग खुर्चीवर बसली आणि त्याच्याकडे काय काम आहे अशा नजरेने बघू लागली. पण तो मात्र फाईलमध्ये पाहण्यात बिझी होता. सर, काही काम नसेल तर मी जाऊ का? खूप वेळ झाला तरीही तो काहीच बोलत नाही आहे हे पाहून तीच बोलली. त्याने फाईल खाली ठेवली आणि समोर पाहिलं. ती त्याच्याकडेच बघत होती. गार्गी, मला हेडेक आहे. वॉन्ट कॉफी, तो बोलला आणि ती चकित झाली. कारण तो हे फोनवरून सुद्धा सांगू शकत होता. त्यासाठी आतमध्ये बोलवायची गरज नव्हती. सर, मी ऑर्डर करून पाठवते, ती नॉर्मल होत बोलली. 2 ऑर्डर कर, राघव बोलला. ओके सर, मी जाऊ? गार्गी उठत बोलली. सीट, दुसरी कॉफी तुझ्यासाठी आहे, राघव शांतपणे बोलला आणि गार्गी शॉकमध्ये त्याला बघू लागली. व्हाय आर यू स्टारिंग? तिला तसं पाहून त्याने विचारलं. सर, मला कॉफी आवडत नाही, मी चहा घेते, तेही फक्त सकाळी. सो सॉरी, गार्गी दिलगिरी व्यक्त करत बोलली. ओके, मग मला पण नको, राघव पुन्हा फाईलमध्ये डोकं घालत बोलला. मनात थोडासा रागवला होता. त्याचं असं वागणं बघून अगोदरच ती शॉकमध्ये होती. आता त्याने तिच्यासाठी कॉफी पण कॅन्सल केली बघून ती जास्तच गोंधळली. सर, मी तुमच्यासाठी ऑर्डर करते, गार्गी बोलतच तिथून जाऊ लागली. त्याच वेळी, गार्गी प्लीज, मला नको आहे, यू मे लिव्ह, तो आता थोडं रूडली बोलला. गार्गीने एक सुस्कारा सोडत त्याच्याकडे पाहिलं आणि बाहेर आली. खरंच याच्या मनात नेमकं काय आहे, कधी कळणार? हा इतका का मुडी आहे? गार्गी तिच्या डेस्कवर बसली आणि काम करू लागली. पण आता तिचं लक्ष तिच्या कामात लागतच नव्हतं. त्याचं डोकं दुखत आहे हे राहून राहून तिला आठवत होतं. आत्ताच त्याचं ब्रेकअप झालं आहे, सो म्हणून कदाचित त्याचं डोकं दुखत असेल. त्याचे डोळे पण सकाळी तिने लाल पाहिले होते. नकळत तिला त्याची काळजी वाटू लागली आणि त्या काळजीमुळे धड तिचं काम पण पुढं सरकत नव्हतं. शेवटी ती उठली आणि स्वतः ऑफिस किचनमध्ये गेली. तिने स्वतः एक कॉफी आणि एक चहा बनवला. मग पुन्हा राघवच्या केबिनसमोर येऊन उभी राहिली. आता तिला भीती वाटत होती. तो कसा रिॲक्ट करेल? कॉफी घेईल का की फेकून देईल? तसंही त्याला जे आवडत नाही ते तो फेकून देतो असं तिने त्याच्या घरातल्या नोकर लोकांकडून नोटीस केलं होतं. तिने भीतभीतच दरवाजावर टकटक केली. कम इन, त्याचा आवाज आला तसं ती ट्रे घेऊन आतमध्ये गेली. सर, कॉफी, ती बोलली तसं त्याने मान वर करून पाहिलं. तिच्या हातात ट्रे पाहून त्याच्या ओठांवर हलकं स्माईल पसरलं, पण त्याने ते दिसू दिलं नाही. ठेव, तो टेबलकडे इशारा करत बोलला. तिने त्याच्यासमोर कॉफीचा मग ठेवला आणि स्वतः चहाचा कप घेतला. थँक्स, तो कॉफीचा मग उचलत बोलला. त्याच्या तोंडून थँक्स हा शब्द पहिलं कधी ऐकल्याचं तिला आठवत नव्हतं. त्यामुळे आज तिला एकदम भारी वाटलं. तिने पण चहाचा कप तोंडाला लावला. त्याची कॉफी झाल्यावर त्याने मग पुन्हा खाली ठेवला. तोपर्यंत तिचा चहा पण झाला होता. इतक्या वेळेत तो काहीच बोलला नव्हता. मग आपल्याला जायला हवं असं तिने विचार केला. सर, आता तुम्हाला बरं वाटतंय का? गार्गीने विचारलं आणि राघवला तिच्या काळजी करण्याची मज्जा वाटू लागली. सकाळी पण ती ब्रेकअपबद्दल त्याला समजावत होती आणि आता पण काळजीने कॉफी घेऊन आली. मनोमन त्याला तिच्या अशा काळजी करण्याचं एक समाधान मिळत होतं. कसला आनंद होता माहीत नव्हतं, पण ते सगळं त्याला हवंहवंसं वाटत होतं. हो, पण अजूनही माझं डोकं दुखतं आहे, राघव नाराज होत बोलला. तिला वाईट वाटलं. सर, मी कुठली मेडिसिन देऊ का? गार्गी बोलली. मी मेडिसिन नाही खात, तू मला हेल्प करशील?
त्याने विचारलं. हो नक्कीच. काय करायचं आहे? गार्गीने लगेच विचारलं. माझं डोकं दाबून दे, तो बोलला आणि ती चकित झाली. मी काय मालिश करणारी वाटले का? सायको म्हणे डोकं दाबून दे. गार्गीला थोडं ऑकवर्ड वाटलं. इफ यू डोंट माइंड, नाहीतर राहू दे. यू मे लिव्ह, तो तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन निहाळत बोलला. मी दाबते, ती बोलली आणि उठून त्याच्या खुर्चीजवळ आली. त्याने त्याची बॅक सीट खाली केली आणि त्यावर डोकं ठेवलं. ती थोडं पुढं सरकली. त्याच्या परफ्यूमचा सुगंध तिच्या नाकात शिरला. आजकाल राघव परफ्यूम एकदम डिसेंट असतात हे तिने नोटीस केलं होतं. तिने थोडं संकोचून हळूवार तिची बोटं त्याच्या केसात घातली. एका अतीव सुखाने त्याने डोळे बंद केले. तिचा स्पर्श त्याला फारच हवाहवासा वाटत होता. एक वेगळी चेतना त्याच्या शरीरातून विजेसारखी वाहत होती. बस असाच हा क्षण इथंच थांबावा असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. पण दुसऱ्या क्षणी तिचा हात दुखतील ही भावना पण मनाला दुःख देऊन गेली. गार्गी, त्याने हळूवार हाक मारली. यस सर, ती त्याच्या कपाळावर हलकेच दाबत बोलली. आय वॉन्ट टू टेल यू समथिंग, तो बोलला. येस सर, ती कामाचं काही असेल असं तिला वाटलं. ती पुन्हा त्याचं डोकं दाबू लागली. मालिशवालीच बनवून ठेवलंय. गार्गी त्याच्या दाट काळ्याभोर केसांकडे बघून मनात विचार करत होती आणि अचानक त्याने तिचा हात पकडला. त्यामुळे ती दचकली. झालं का? तिने अडखळत विचारलं आणि त्याने चेअर फिरवून तिच्याकडे तोंड केलं. ती आता एकदम त्याच्या समोर उभी होती, एकदम जवळ. त्याने त्याच्या हातातला तिचा हात दोन्ही हातामध्ये घेतला आणि त्याच्या अशा अनपेक्षित वागण्याने तिच्या शरीरातून एक गोड शिरशिरी वाहून गेली. सर, काही काम होतं का? तिने अडखळत विचारलं. आता समोर जे काही होत होतं ते तिला सगळं स्वप्नात वाटत होतं. गार्गी, आय लाईक यू, राघव तिच्या डोळ्यात बघत बोलला. गार्गीच्या पायाखालची जमीनच निसटून गेली. ती अविश्वासाने त्याच्याकडे बघू लागली आणि त्याचवेळी त्याने तिचा हात दाबला तसं तिचं सर्वांग रोमांचित झालं. तिने गडबडून त्याच्या हातातून हात काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पकड घट्ट होती. सर, काम आहे, तुम्ही जा, मी येते. ती काय बोलत होती तिला पण कळत नव्हतं. इतका जबरदस्त झटका तिला बसला होता आणि तिची ती अवस्था पाहून राघवने मनातच कपाळाला हात लावला. तिच्या हाताची थरथर त्याला जाणवली तसं त्याने तिचा हात जास्त घट्ट पकडला. कदाचित तिला धीर येईल म्हणून, पण ती मात्र जास्तच गोंधळली. मग मात्र त्याने तिचा हात सोडून दिला. कदाचित चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने आपण तिला प्रपोज केलं असं त्याला वाटून गेलं. अजून ती आपल्याला व्यवस्थित ओळखत नाही आणि आपण तिला ती आवडत असल्याचं सांगितलं. अशा अवस्थेत ती घाबरून जाणारच ना. राघवने त्याची खुर्ची व्यवस्थित करून थोडी तिच्यापासून मागे घेतली आणि पुन्हा चेहरा निर्विकार केला. गार्गी, थोडं मोठ्याने तिला हाक मारली. येस सर, तिने गडबडून आणि थोडंसं घाबरून आन्सर केलं. कॅन यू डू युअर वर्क? मी टाइमपाससाठी पे करत नाही, तो रागात बोलला, पण मनात मात्र थोडा हसत होता. सॉरी सर, ती बोलली आणि पळतच तिथून निघून जाऊ लागली. तेवढ्यात गार्गी, ते वॉशरूम आहे, दरवाजा इकडे आहे. राघव भांबवलेल्या गार्गीला वॉशरूमकडे जाताना बघून बोलला. तसं ती जास्तच घाबरली आणि काही न बोलता तडक दरवाजामधून बाहेर पडली. राघव अजूनही तिला काचेमधून बघत होता. ती खूप जास्त घाबरली होती. उगीच आपण घाई केली असं त्याला वाटून गेलं. तो त्याच विचारात कपाळावर बोट घासत बसला. आणि इकडं गार्गी डेस्कवर येऊन बसली होती, तरी पण अजून स्तब्धच होती. तिला काय घडतं आहे आणि काय घडून गेलं काहीच कळत नव्हतं. थोड्या वेळाने तिने बॉटलमधून पाणी पिलं आणि मग दीर्घ श्वास घेतला. आता तिच्या शरीरातील कंपनं नाहीसं झालेलं, तरी पण मन सैरभैर होतं. सगळं कल्पनेच्या पलीकडचं होतं.
आणि खरंच राघव असं काही बोलला होता की तो सगळा भास होता हे पण तिला निश्चित सांगता येत नव्हतं. तिने तिच्या हाताकडे पाहिलं जो त्याच्या हातात होता आणि अजूनही त्याचा स्पर्श आठवून तिचा हात थरथरला. मनात काहीतरी हालचाल झाली, अगदी सर्वांग गोठवणारी. तिने सगळे विचार झटकून कामावर फोकस करायचा प्रयत्न केला, पण तिच्याकडून ते होत नव्हतं. शेवटी तिने मेल केला की तिची तब्येत ठीक नाही आणि लगेच ऑफिसमधून बाहेर पडली. गार्गीने तिची पर्स घेतली आणि ऑफिसमधून बाहेर आली. ती ऑटोसाठी थोडं पुढं आली तेवढ्यात तिच्यासमोर एक गाडी आली आणि पटकन त्या गाडीचा दरवाजा उघडला गेला. तिला काही कळायच्या आतच ती गाडीमध्ये कोणाच्या तरी मांडीवर पडली होती. ती ओरडणार तेवढ्यात त्याने तिचं तोंड दाबलं. तिने डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहिलं. तो राघव होता. तिला आश्चर्य वाटलं. त्याने का असं मला किडनॅप केलं? ती घाबरून त्याच्याकडे बघू लागली. आय टोल्ड यू दॅट आय लाईक यू. तरीही तू न सांगता ऑफिसमधून निघून गेली. राघवने रागात तिला विचारलं आणि तिच्या तोंडावरचा हात काढला. तसं तिने एक दीर्घ श्वास घेतला. सर, काय करत आहात? सोडा प्लीज. ती त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करू लागली. नो, आय लाईक यू, तो बोलला आणि यावेळी त्याने डोळे बंद करून तिच्या मानेवर नाक घासलं. तिचं सर्वांग शहारलं. तसं तिने अंग चोरून घेतलं. सर प्लीज. ती वाढलेला श्वास कंट्रोल करत विनवणी करू लागली. जान, लुक ॲट मी. त्याने तिचा चेहरा दोन्ही हाताने पकडून स्वतःजवळ आणला. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात तिला हरवल्यासारखं वाटू लागलं. क्लोज युअर आईज, तो बोलला आणि तिने पण लगेच डोळे बंद केले. आता त्याचा श्वास तिला चेहऱ्यावर नाकावर जाणवू लागला. नकळत तिच्या ओठांची थरथर होऊ लागली. त्याच्या छातीवरच्या तिच्या हातांनी मुठी आवळल्या आणि त्याचा शर्ट घट्ट पकडला. तिचे ओठ आपोआप विलग झाले आणि त्यांना त्याच्या नरम ओठांचा हलकाचा स्पर्श झाला. नो. गार्गी दचकून जागी झाली. तिचं अंग थरथर कापत होतं. तिने आसपास पाहिलं. ती तिच्याच रूममध्ये होती. हुश, स्वप्न होतं हे. तिने कपाळावरचा घाम उलट्या हाताने पुसला आणि थोडं स्थिर होण्याचा प्रयत्न करू लागली. शी, काय स्वप्न होतं? काल जे झालं ते खरं की खोटं ते पण अजून माहिती नाही. आणि आपण ही अशी स्वप्न बघत आहोत राघवसोबत. नाही, द राघव मराठे सोबत रोमॅन्टिक राईडची स्वप्न. शी. गार्गी, आजकाल तुझे विचार खूपच खाली आलेत. तो रमेश, तोच असा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. त्याची घृणा वाटते आणि स्वप्नात तसंच राघवसोबत बघते आणि ते रोमॅन्टिक वाटतं. जानू, तुला डॉक्टरची गरज आहे. त्यांनाच विचारायला हवं हे काय होतंय. शी. शेम ऑन मी. गार्गीने डोकं पकडून स्वतःलाच मनात शिव्या घातल्या. पुन्हा तिने झोपण्याचा प्रयत्न केला, पण आता झोप लागत नव्हती. मग ती तिचा स्टडी घेऊन बसली. खूप प्रयत्न केल्यानंतर तिने तिचं लक्ष शेवटी स्टडीमध्ये गुंतवलं. स्टडी करून झाल्यावर तिने तिचं आवरलं, कारण आज शनिवार होता. शशीला भेटायचं होतं. तिने मनातले सगळे विचार झटकले आणि शशीसाठी थोडं शॉपिंग करून ती हॉस्पिटलमध्ये गेली. रिसेप्शनमध्ये कळवल्यावर लगेचच तिला शशी जिथं होता तिथं पाठवलं. तिला आनंद झाला. किमान या हॉस्पिटलमध्ये तिला शशीला सारखा भेटता तरी येत होतं. ती हसतच वेटिंग एरियामध्ये जाऊन बसली. थोड्याच वेळात शशी आला. दोघांना एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. शशीने लगेच तिला मिठी मारली. दीदी, मी मिस केलं तुला. शशी बोलला. हो रे, मी पण खूप मिस केलं. गार्गी पर्समधून त्याच्या आवडीची मिठाई काढत बोलली. मिठाई बघून त्याने लगेच तिच्या हातातून ते हिसकावून घेतलं आणि खाऊ लागला. शशी, थोडं सावकाश, तुलाच आणलं आहे. गार्गी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली. हो, पण ती आंटी घेईल. ती मला बोलली होती की तुझी दीदी आली की ती तुझ्याकडून सगळं घेणार. शशी घाईघाईत खात बोलला. कोण आंटी?
गार्गीने उत्सुकतेने विचारलं. ती बाहुली घेऊन फिरत असते. आमच्या क्लासमध्ये आहे. रोज भेटते. तिला मी सांगितलं की माझी दीदी माझ्यासाठी खाऊ आणते. तेव्हा ती बोलली तुझ्याकडून सगळं हिसकवून घेणार. ती ना छान आहे, पण कधीकधी खूप हट्टीपणा करते. तिला इथलं जेवण आवडत नाही म्हणून सारखी फेकून देते. टीचर लोक खूप वैतागतात, पण माझ्यावर नाहीत वैतागत. मी गुड बॉय आहे असं बोलतात. तू पण बोलते हो ना? शशी तोंडातली मिठाई चगळत बडबड करत होता. हो रे माझा राजा, तू गुड बॉय आहेस. गार्गी प्रेमाने त्याला जवळ घेत बोलली. दीदी, तुला माहीत आहे त्या आंटीला कोणीच भेटायला येत नाही. बाकी सगळ्यांना भेटायला येतात, पण ती एकटीच असते. मला वाईट वाटतं तिचं. शशी दुःखी चेहरा करत बोलला. आणि गार्गी त्याची बडबड ऐकून चकित झालेली, कारण शशी इतकं कधीच कोणाशी बोलत नव्हता. इथे त्याला तेवढं कळत पण नव्हतं. पण कदाचित मेडिसिन आणि थेरपीमुळे त्याच्यात इम्प्रूव्हमेंट असावी असं तिला वाटून गेलं. मनोमन ती आनंदी झाली. त्याचवेळी तिचा फोन वाजला. स्क्रीनवर अनुष्काचं नाव दिसत होतं. हनीमूनमध्ये असताना पण अनुष्का विसरली नव्हती की आज गार्गी शशीला भेटायला जाणार ते. गार्गीने आनंदाने तिचा फोन रिसीव्ह केला. हॅलो अनुष्का, कशी आहेस? गार्गीने तिला विचारलं. डोंट टॉक टू मी. मला फक्त माझ्या भावाशी बोलायचं आहे. त्याला फोन दे. अनुष्काचा रागीट आवाज आला. अनुष्का, आय एम सॉरी. ते गार्गी दिलगिरी व्यक्त करत बोलत होती. जी मुलगी माझा एकही कॉल रिसीव्ह करत नाही तिच्याशी मला काहीच बोलायचं नाही. प्लीज माझ्या भावाला फोन दे. अनुष्का तिला मध्येच तोडत बोलली. गार्गीने एक सुस्कारा सोडला आणि शशीकडे फोन दिला. हाय दीदी. शशी आनंदाने बोलू लागला. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा. ही स्टोरी म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.